आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूरकरांचा मेट्रोचा गारेगार प्रवास रखडलेला आहे। उद्घाटनाच्या 3 दिवसांनंतरच मेट्रो बंद झालेली आहे। तांत्रिक कारणास्तव नागपूर मेट्रो बंद झाल्याचं समजते। उद्या या ठिकाणी मेट्रो सुरळीत होणार असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहत आहोत, ती म्हणजे नागपूरमधून नागपूरकरांचा मेट्रोचा गारेगार प्रवास हा रखडलेला आहे। उद्घाटनाच्या 3 दिवसांनंतरच मेट्रो सेवा ही बंद झालेली आहे। तांत्रिक कारणास्तव नागपूर मेट्रो बंद झाल्याचं समजते आणि आता उद्या 1 दिवसानंतर तब्बल ही मेट्रो सेवा सुरळीत होणार असल्याची माहिती देखील मिळते आणि यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसतोय। नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतोय, कारण ही मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून नागपूरकर चांगलेच आनंदित झाले होते। गारेगार प्रवास त्यांना घेता येत होता, मात्र आता उद्घाटनाच्या अवघ्या 3 दिवसानंतरच ही सेवा जी आहे ती पुन्हा रखडलेली आहे। या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले नागपूरचे प्रतिनिधी संजय डाफ। संजय, नागपूरची मेट्रो सेवा रखडलेली आहे, नेमकं काय घडलंय, काय सांगाल? नक्कीच मोठ्या थाटामाटामध्ये नागपूरची मेट्रो जे आहे याचं सुरुवात करण्यात आली। व्यावसायिक सेवा जी आहे ती सुरुवात करण्यात आली 3 दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, म्हणजे दिल्लीवरनं व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू या मेट्रोची सुरुवात करण्यात आली आणि 3 दिवसांमध्ये भरघोस प्रतिसाद या मेट्रोला मिळाला। मोठ्या संख्येनं प्रवासी जे आहेत, नागपूरकर जे आहेत, या मेट्रोने प्रवास केला। सुरुवातीला 2 दिवस जे आहेत ते मोफत सेवा देण्यात आली होती। त्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र तिकीट या ठेवण्यात आली होती, त्यामुळे तिकीट घेऊन सुद्धा प्रवाशांनी मोठ्या संख्येने प्रवास केला। मात्र 3 दिवसानंतर मेंटेनन्सचं कारण ते मेट्रोनं जी सेवा आहे ती बंद ठेवलेली आहे। 3 दिवसानंतर असं कुठलं कारण आलं की ज्यामुळे मेट्रो बंद ठेवावी लागली, हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे कुठेतरी घाई मेट्रोचं उद्घाटन केलं का, किंवा कुठेतरी आणखी काही कमतरता आहे का मेट्रोच्या एकदम सुरू करण्यासंदर्भामध्ये, हे सुद्धा तांत्रिक कारणास्तव ही मेट्रो सेवा जी आहे ती रखडल्याचं समजते। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर उद्या आता ही मेट्रो सेवा सुरळीत होणार आहे।